संभाजीनगरमध्ये आल्या अनेक तक्रारी अशा होत्या आणि आमच्या सर्व नगरसेवक, आमचे अध्यक्ष किशोर शितोळे आणि सर्वांनीच तक्रारी केल्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। की आमचे तहसीलदार, आमचे एसडीओ जेव्हा एखादं स्वतःचं घर किंवा एखादं कॉमर्शियल कॉम्प्लेक्स हे जेव्हा आपण आपला प्लॉट समतल करतो किंवा अंडरग्राउंड पार्किंग करण्याकरता आपण जे गौण खनिज त्या ठिकाणी निघतं, माती निघतं, मुरुम निघतं आणि तो माती मुरुम बाजूला ठेवला आणि नंतर तो रियूज केला तरी आमचे तहसीलदार एसडीओ त्यांच्यावर दंड लावतात किंवा त्यावर कारवाई करतात। मी आज RDCने सांगितलं की एक 2013चा नियम कोट करा, त्यावर स्पष्ट आदेश काढा। कुठलंही गौण खनिज एकदा एखाद्या कॉमर्शियल वापराकरता किंवा घरगुती वापराकरता ते रियूज होत असेल, त्याच प्लॉटवर ते पुन्हा वापरले जात असेल, बॅकफिलिंग करायचं असेल तर त्यामध्ये वेगळं स्वामित्व घ्यायची गरज नाही, त्या गौण खनिजावर दंडाला आकारण्याची गरज नाही। हा नियम 2013 मध्येच आहे। त्या नियमाची पायमल्ली होत असल्याची तक्रार माझ्याकडे आहे, म्हणून आज स्पष्टता केली आहे। आणि यानंतर कुठल्याही घरमालकांनी किंवा कुठल्याही व्यावसायिकांनी तुमच्या प्लॉटमधनं निघालेलं जे गौण खनिज आहे ते तुम्ही जर रियूज करणार असाल तर त्याला कुठलंही स्वामित्व देण्याची गरज नाही, कुठलाही दंड आकारण्याची गरज नाही, कुणालाही त्या ठिकाणी असा हरासमेंट करण्याची कोणी अधिकारी हे काम करणार नाही। बुमरेंच्या ड्रायव्हरचे हिबानाम्याची तक्रार आपल्याकडे आली आहे, आपण चौकशी करताय? नाही, माझ्याकडे एक तक्रार आली आहे नागरिकांची की काही त्यात अनेक विषय लिहिलेले आहेत, मोठी तक्रार आहे। त्यावर आमच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना मी याबद्दलची तपासणी करण्याकरता सांगितलेलं आहे। आज तर माझ्याकडे तक्रार आली आहे पण अजून चौकशी व्हायची आहे। चौकशी करणार आता तक्रार आहे ती चौकशी करावीच लागतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।